मंडळी नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. दुधोटी गावामध्ये एका इसमाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. त्या अनुषंगाने आपण किनगावच्या ग्रामीण रुग्णालयाच्या समोर आहोत आणि या ठिकाणी संघटनेचे नेते देखील दाखल झालेले आहेत. कशा प्रकारचा हा मृत्यू आहे या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कशा प्रकारे हा मृत्यू झाला आहे तुम्हाला असं वाटतं? मूळजे गुंजोटी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या ठिकाणी एका ओबीसी बांधवाचा निर्गुण हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तो काल सकाळी शेतामध्ये आईला सांगून गेला की मी जनावर सोडून येतो म्हणून. रोज 10 वाजता शेतात गेल्याच्या नंतर तो परत आलाच नाही. त्यामुळे आई 4 वाजता जेव्हा शेतात गेली तेव्हा तो मृत अवस्थेत तिला आढळून आला आणि अक्षरशः ते शरीर छन्न विच्छिन्न झालेलं त्याचं ते आईनं पाहिलं. आणि त्यांना जेव्हा लक्षात आलं की आपला मुलगा त्याचे कुणीतरी काहीतरी बरवेट झाले तेव्हा त्यांनी पोलिसाला कळवलं. अशा पद्धतीची आम्हाला माहिती भेटलेली. आमची याच्या माध्यमातून एक या ठिकाणी आमची मागणी आहे की हा जो मुलगा आहे तो MPC आणि UPC करणारा होता. त्याच्या वडिलांना आत्ता ज्यांनी याला मारलेलं आहे, खून केलाय, त्याच लोकांनी कुठंतरी पळून नेऊन 3-4 वर्षापासून ठेवलेलं आहे अशी मला माहिती भेटली. आणि या लोकांची या आरोपीची गावामध्ये दहशत आहे. जेव्हा काल पोलीस त्या गावामध्ये गेले तेव्हा अक्षरशः त्यांना तिथं एवढे मोठे वाहन असताना गाडी देखील त्यांना भेटली नाही. कुणी गाडी द्यायला तयार नाही. म्हणजे हे आरोपी सराईत आहेत, गुंड आहेत, त्यांना राजकीय वरदस्त आहे आणि त्यांच्या पाठीमागे कुणीतरी आका आहे ज्याच्या आकाच्या माध्यमातून हे त्याच्या वरदस्ता माध्यमातून गावामध्ये असं गुंडगिरी चालवण्याचं काम करतात. आणि याच्यापूर्वी या तरुणावर अनेक वेळा हल्ले झालेले आहेत. त्याचा शेतात जायचा रस्ता रोखलेला होता तेव्हा त्यानं इथं पोलिसात त्या आरोपीवर गुन्हे नोंद केलेत. तर आमची अशी मागणी आहे की या प्रकरणामध्ये जे काही कुणी आरोपी असतील, जेवढे काही आरोपी असतील, सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फासावर लटकावं अशी आमची मागणी आहे. आणि या आरोपीच्या पाठीमागे जो आका आहे ज्याच्या जीवावर हे असं करतात त्याचा देखील शोध लावून, त्याचा देखील शोध घेऊन त्या आकावर देखील कडक कारवाई झाली पाहिजे, त्याला देखील बेड्या ठोकल्या पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा कुठली पुरावे वगैरे आढळल्याचं सांगितलं जाते. पोलीस सहकार्य करतायत का या सगळ्या तपासात? आत्ताच आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनचे जे API DOSP साहेब आम्ही भेटलो. त्यांनी मला सांगितलं किंवा कालपासून आमच्या सर्व टीम्स, फॉरेन्सिक लॅब वगैरे सर्व तपास करतोय आणि 4 ते 5 लोकांना आतापर्यंत आम्ही संशयित आरोपी म्हणून अटक केलेलं आहे अशी त्यांनी आम्हाला माहिती दिली. परंतु याच्यामध्ये 4-5 आरोपी नक्कीच नसणार आहेत. किमान 10 ते 15 आरोपी किंवा जास्तीत जास्त आरोपी असण्याची शक्यता आहे. कारण हा जो तरुण आहे तो 35 वर्षाचा युवक होता, धडधाकट होता. किमान 3-4 माणसाला तर तो फाईट करू शकला असता. म्हणजे त्याच्या पाठीमागं अनेक लोकांनी त्याला घेऊन पूर्व प्लॅन करून त्याची निगडणपणी अशी हत्या केलेली असं आम्हाला दिसून येते. आता आम्ही या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला या ठिकाणी सर्वजण संघटनेच्या माध्यमातून आलो आणि या ठिकाणी आता PM चालू आहे, तिकडे FIR नोंदणी चालू आहे. आमची अशी मागणी आहे की हे जे PM आहे त्यांनी आम्ही सांगितलं किंवा इन कॅमेरा झालं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्याही त्रुटी झाल्या न पाहिजेत. आणि अशा पद्धतीने आमचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना मागणी की फडणवीस साहेब आपण करताय काय? ओबीसीची हत्या या महाराष्ट्रामध्ये होत आहेत, नाहक बळी जात आहेत. आपण काय मुख गिळून बसणार आहेत का? आपले काय तोंड शिवडे आहे का? आपण आता तरी समोर यावं आणि या ठिकाणी जे काही ओबीसीच्या हत्या होत आहेत, या ठिकाणी जी काही गावगुंड आहेत, जी मस्तावलेली जी काही प्रस्थापित लोक आहेत, त्यांना बेड्या ठोकून आपण त्यांना वेळीच आवरा, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असं मी या ठिकाणी जाहीर आपल्या माध्यमातून त्यांना आव्हान देतो. भाजप त्यांना एक पद आहे, याच्याकडे कसं पाहता तुम्ही? नाही, निश्चित तो तरुण असल्यामुळे मला असं माहिती भेटली की ती भारतीय जनता पार्टीचे ते एक पदाधिकारी होते तालुका लेवलचे. त्यामुळं याच्या पाठीमागं निश्चित राजकीय वैमनस्य पण असू शकते, जमिनीचा पण वाद आहे. आणि याच्यापूर्वी त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद झालेले आहेत ना, त्याला मारहाण झालेली आहे. तेव्हा या ठिकाणी कुठेतरी पोलीस यंत्रणा त्याला संरक्षण देण्यामध्ये कुठेतरी कमी पडली असं वाटतंय. किमान आता तरी पोलिसांनी, गृह खात्याने निपक्षपातीपणे या तपास करून याच्यामध्ये सर्व आरोपींना अटक करून फास्ट ट्रॅक केस चालू आहे आणि सर्व आरोपींना फासावर लटकलं पाहिजे. पोलिसांची यात काही संशयित भूमिका आढळते का? म्हणजे आरोपीला पाठीशी घालण्याची त्यांची काही भूमिका अशी असं वाटतंय तुम्हाला? नाही, अजून तरी वाटत नाही. आता तिकडे FIR गुन्हा नोंद चालू आहे तेव्हा त्यांची आम्ही FIR कुठले कलम लावतात काय, जेव्हा त्यांची सर्व भूमिका समोर येईल त्यानंतर मी त्या बाबतीत सांगू इच्छितो. आतापर्यंत त्यांचा जो तपास आहे तो योग्य दिशेने चालू आहे असं मला प्रथम निदर्शने दिसून येते. त्यांच्या कुटुंबाचं काय म्हणणं आहे नेमकं? जे मृत व्यक्ती आहे त्यांच्या कुटुंबाचं? त्यांच्या कुटुंबामध्ये फक्त आई आहे. मी आत्ताच सांगितलं की त्यांच्या वडिलांना 3-4 वर्षापूर्वी याच आरोपींनी, याच
समाजकंटकांनी जमिनीच्या वादातून त्यांना कुठंतरी नेऊन ठेवलंय, कुठंतरी पळवलंय असं गावात चर्चा आहे. ते अजून 3-4 वर्षापासून अंडरग्राऊंड आहेत. त्यानंतर त्याला भाऊ नाहीये, बहीण नाहीये. त्या माय माऊलीचा एकुलता एक चिराग जो आधार होता तो या हरामखोर नराधमानी त्याची हत्या करून तो संपवलेला आहे. तर संघटनात्मक दृष्टिकोनाचा जर विचार केला तर आपल्या संघटनेच्या माध्यमातून याच्यामध्ये कशा प्रकारचा हस्तक्षेप केला जाणार आहे? आमचं या तपासावर परिपूर्ण लक्ष आहे. आमचे ओबीसीचे नेते, धनगरांचे नेते माननीय लक्ष्मण हाके सर असतील, पडळकर साहेब असतील, सर्व ओबीसी नेत्यांना आम्ही मेसेज केलेला आहे आणि त्यांच्यापर्यंत विषय गेलेला आहे आणि सर्व महाराष्ट्राचं लक्ष या केसकडे, या तपासाकडे राहणार आहे. घटना घडली तेव्हा तात्काळ मृतदेह सापडलेला होता का? जेव्हा सकाळी तो मुलगा 10 वाजता गेल्याच्या नंतर शेतामध्ये जनावराला पाणी पाजतो म्हणून परत येतो असं म्हणून आईला सांगून गेला होता. परंतु 3-4 वाजले परत आला नाही म्हणून आई काळजीपोटी शेतात त्याची जेवणाचा डब्बा घेऊन गेली. तेव्हा तिच्या हे लक्षात आलं की आपला मुलगा त्या ठिकाणी मृत अवस्थेत, छन्नछिन्न अवस्थेमध्ये दिसून आलेला आहे. त्यानंतर पोलिसांना कळवलं, नंतर पोलीस गेले, अशी परिस्थिती होती. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. या संदर्भामध्ये अपडेट्स आपण जाणून घेतली. आपल्यासोबत लक्ष्मण हाके यांचे जे समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत, ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आता पुढचा जो तपास आहे ते किनगाव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या संदर्भातले अपडेट्स आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून जाणून. प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.